नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वतःला इतकं बदला की जग तुम्हाला पाहतच राहील. स्वामी समर्थ महाराज सांगतात, पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीच जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका. पण तुम्ही त्याच्या उलट करता. जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता. अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका, कोणीही येईल आणि तुमची लायकी काढेल. बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो, त्याचे आदरातिथ्य करतो की स्वतःचे महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. तिसरी गोष्ट स्वामी समर्थ महाराज सांगतात, जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव आपल्याला कळेल. चौथी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या. बऱ्याचदा तुम्ही पहिले असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं बंद करतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण ते मतलबी लोक असतात. पाचवी गोष्ट म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे कधीच जायचं नाही. सहावी गोष्ट, आयुष्याला दोष देत राहू नका. जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना नंतर पछतावा होईल. 7. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. गोष्ट 8. जीवनात साधे लोक नेहमी धोका खातात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर असे होत असेल की तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवता आणि मग धोका खाता. 9वी गोष्ट, ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही त्या गोष्टी स्वतःहून कधी विचारायच्या नाहीत. 10वी गोष्ट, ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जाईल तिथे तर कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका. 11वी गोष्ट, आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाहीत. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. 12वी गोष्ट, कोणाचीही चेष्टा करताना विचार करा, असं होऊ शकतं की काही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येईल. 13वी गोष्ट, ज्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा काहीही हक्क नाही त्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधी प्रयत्नच केले नाहीत. 14वी गोष्ट, जीवनामधील काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाहीत, परंतु त्यांचा अर्थ असा नाही की त्यात दुखतही नाहीत. 15वी गोष्ट, नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. 16वी गोष्ट, लक्षात ठेवा, उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढं जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती होते. 17वी गोष्ट, भरोसा म्हणजेच विश्वास आपण स्वतः केला तर तो आपली ताकद बनतो आणि दुसरा नंबर भरोसा केला तर ते आपली कमजोरी बनते. 18वी गोष्ट, संघर्ष करताना माणूस नेहमी एकटाच असतो, पण यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. 19वी गोष्ट, आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांवर जग हसतं त्या लोकांनी इतिहास रचलाय, बरोबर ना? 20, नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर डाऊट घेता, हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही, बरोबर ना? 21वी गोष्ट, स्वामी समर्थ महाराज सांगतात, माणसांना समजणं खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायलाही तयार आहे, तर काही वेळ गेल्यावर तीच व्यक्ती म्हणते मी तुमचा जीव घेईल. बदलते काय तर फक्त वेळ. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जीवनात आनंदी राहायचा एक मंत्र आहे. कोण काय करते, कशासाठी करतोय, का करतोय या गोष्टींपासून जेवढं लांब राहाल तेवढं खुश राहाल. 23वी गोष्ट, नेहमी लक्षात ठेवा, जीवनातील आनंद पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश असतो, बरोबर ना? सगळे दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल, हा सगळ्यात मोठा प्रेम आहे.
मन प्रसन्न ठेवा, सगळे दुःख दूर होतील. 24. बरेचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणे तुमच्या हातात नसते, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आनंद शोधू शकता. 25वी गोष्ट, बऱ्याचशा लोकांना आपण पाहत असतो की त्यांना त्यांच्या आयुष्याचे काहीच देणं घेणं नसतं, पण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असतं. नंबर 27. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. 28वी गोष्ट, आयुष्याचा नियम हा कबड्डीच्या खेळासारखा असतो. जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. 19वी गोष्ट, लक्षात ठेवा, मेहनतीशिवाय या जगात काहीच मिळत नाही. आपली सावलीसुद्धा उन्हात गेल्यानंतरच दिसते, बरोबर ना? 30वी गोष्ट, नेहमी लक्षात ठेवा, वेळ ही सगळ्यांना मिळते आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. 31वी गोष्ट, जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे जाऊच नका. 32वी गोष्ट, नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या चुका शोधल्याने आपण पवित्र होत नाही. 33वी गोष्ट, आयुष्यात एक वेळ अशीही येते की जे विसरायचे आहे ते लक्षात राहते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.